सुनबाई, घरात पाहुणे येणार आहेत. अतिथी देवो भव अशी संस्कृती आहे आपली. मग घरात आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हे मोठ्या सुनबाईंचं कर्तव्य आहे. आणि पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं नाही तर त्यांचा अपमान होईल, नाही का? आणि तसंही कशाला किती महत्त्व द्यायचं हे मोठ्या सुनबाईंना घरच्यांनी सांगण्यापेक्षा स्वतःचं स्वतःलाच कळलं पाहिजे. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार सुद्धा एकदम व्यवस्थित होईल आणि आमचं काम सुद्धा. आणि या तुमच्या कामामुळे इथे गोंधळ झाला तर? तसं जर झालं तर आलेल्या पाहुण्यांची हात जोडून माफी मागेन मी. आम्ही येऊ. मम्मा, एवढी सगळी जबाबदारी घेत हात जोडायला तयार झालीये. आज हिला हात जोडायलाच लावूया. छे, नुसतं हात जोडून काय होतंय? हिने हिची जबाबदारी नीट पार पाडली नाही ना तर नाक घासायला लावणार मी हिला. बॉस, आपण रेट टाकायला चाललो आहोत आणि ही जबाबदारी या पाहुण्यांपेक्षा खूप मोठी आहे. असं काही नाहीये. कुठल्या स्त्रीसाठी एखादी गोष्ट लहान किंवा मोठी नसते. तिच्यासाठी तिचं घर आणि कुटुंब सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जितकं तिचं कर्तव्य महत्वाचं आहे. हां, दोन्ही गोष्टींसाठी एका वेळी लढणं ते कठीण आहे, पण ते एका स्त्रीसाठी अवघड नाहीये. निघूयात. येस बॉस. टेकनो, लोकेशन हेच आहे? ये सर, टिपनुसार तुम्ही करेक्ट ठिकाणी आहात. ऑन द स्केल ऑफ 1 to 10 आत जाणं किती सेफ आहे? सर, लोकेशन आउटस्कर्टमध्ये असल्यामुळे मला सीसीटीव्ही किंवा कोणताच दुसरा ॲक्सेस मिळत नाहीये. सो तुम्हाला खूप केअरफुली पुढे जावं लागेल. आपण अनसेफ 10 वाली लेवलच पकडूयात. ऑल दी बेस्ट टीम. बॉस, अनसेफ 10 out of 10. जैन मॅम, काय अपडेट? टीम आताच स्पॉटवरती पोहोचली. अपडेट देत राहा मला. येस मॅम, ऑन इट. येस. बॉस, सर्च निगेटिव्ह. पण कत्रीचा सोर्स कधीच खोटा नाही ठरत. पण यावेळेस ठरला ना. फॉल्स कॉल आहे. मला वाटतं टीपच चुकीची मिळाली. नाही, इन्फॉर्मेशन चुकीची नव्हती. सॉरी मॅम. सॉरी ऐकायची सवय नाहीये मला. नाही, मी रागावले नाही तुमच्यावर. हां, समोर गुन्हेगार असताना सुद्धा जर तुम्ही रिकाम्या हाती परत आला असतात ना तर मात्र मला राग आला असता तुमचा.
आय बिलीव्ह त्यांचं नेटवर्क आपल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे नाही. एनिवे, तुमचा राग आला नाहीये ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच ही गोष्ट सुद्धा खरी आहे की तुमचं कौतुक करायची इच्छा असताना मी खूप डिसअपॉइंट झाली. आपण पोचेपर्यंत ते सगळं घेऊन फरार होऊ शकले याचा अर्थ आपण तिकडे पोचतोय ही इन्फॉर्मेशन कुठून तरी त्यांना मिळालेली असणारच नाही का. चेसबोर्डच्या 2 बाजू असतात, ब्लॅक आणि व्हाईट. जशी ह्या बाजूला ताकद असते ना तशी त्या बाजूला सुद्धा असते. जसे आपले टिपर्स आहेत तसे त्यांचे सुद्धा टिपर्स असूच शकतात नाही का. नाही मॅम, माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. या रेडबद्दलची कुठलीच इन्फॉर्मेशन आपल्या टीम मेंबरपैकी कोणाकडनंच बाहेर पडली नसणार आहे. जे काही घडलं ते बरोबर नव्हतं, त्यामुळे या फेल्युअरची जबाबदारी मी पूर्णपणे माझी समजते आणि इथून पुढे असं परत कधीही होणार नाही याची खात्री देते तुम्हाला. या सगळ्या मागचा खरा गुन्हेगार समोर येणं हे आमच्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे, ज्याने इतकी वर्ष गुलाबला स्वतःच्या तालावर नाचवलं. गुलाबची फाईल मी नीट वाचली होती. त्याच्या कनेक्शनमध्ये असलेल्या माणसांची इन्फॉर्मेशन एकदा रिपीट करा. ओके मॅम. मॉन्टी नावाचा त्याचा स्मगलर होता जो पंजाबवरनं आलेला होता, जो त्या रेडमध्ये मारला गेला. त्याच्यासोबतचे बाकीचे जे साथीदार होते ज्यांना आम्ही पकडलं, ते पकडल्यावर त्यांनी मरण पत्करलं, पण गुलाबबद्दल कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन त्यांनी आम्हाला दिलेली नाहीये. आय शुअर कोणी महत्वाचा माणूस आपल्या नजरेतून सुटत नाही. येस मॅम. युवराज, त्याचं काय? युवराज चल चल, तुला बाहेर यावं लागेल, चल ना. अरे काय करणार आहे मी बाहेर येऊन? बायकांची पार्टी आहे, तुम्ही करा ना एन्जॉय. मला तुम्हाला बायकांसारखं गॉसिप पण तर नाही करता येत ना. आम्ही गॉसिप करतो. मिसेस देशमाने, व्हॉट अ लवली कलर ऑफ साडी. पण लिपस्टिकची शेड थोडीशी डार्क असती ना तर मजा आली असती. माझ्या नवऱ्याने आणली आहे पॅरिसहून. ओ वाव, मग येता येता शेड लाईट झाली की काय पॅरिसहून. हे तुमचे जोक्स असतात. अरे मी खरंच सांग ना, काय करणार आहे? मिसेस मंजिरी बेडेकर, ऐकलं नाही? अफेअर, एक्स्ट्रा मॅरेज. युवराज, मम्मी हे बघता, मला ना कोणाचा अफेअर कोणासोबत आहे, कोणाची मुलगी किती मोठ्या घरात दिली, कोणाच्या मुलाने किती मोठा स्टार्टअप केला, मला खरंच यामध्ये इंटरेस्ट नाहीये. प्लीज. एक तर त्या बायकांचे एवढे प्रश्न असतात. ऐक ना, अरे मला पण प्रश्न विचारतात ते की तुझा युवराज काय करतोय. मग मला सांगायचंय ना त्यांना. ऐक ना, मला सांगायचंय त्यांना, हा नवीन युवराज, या नवीन युवराजची नव्याने ओळख करून द्यायची आहे मला. हा युवराज फक्त माझा मुलगा नाहीये, MNNचं भविष्य आहे, खांडेकरांचा खरा वारसदार आहे. येशील ना?